नांदेड जिल्ह्यातील बिल्लोळी तालुक्यात धक्कादायक खून प्रकरण उघडकीस आलंय। नातलगातील विवाहित महिलेसोबत संबंध ठेवल्याच्या रागातून 22 वर्षीय तरुणाला अमानुष मारहाण करून ठार मारण्यात आल्याची घटना 3 मार्च रोजी पहाटे मौजे थडी सावळी इथं घडली। मयत तरुणाचं नाव दुर्गेश सिंह ठाकूर असं आहे। तो व्यवसायाने इलेक्ट्रिशियन होता। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुर्गेश सिंह याचे थडी सावळी येथील नातलगातील एका विवाहित महिलेसोबत संबंध असल्याचा संशय होता। ही बाब महिलेच्या कुटुंबियांना समजताच संतापलेल्या नातेवाईकांनी 3 मार्च रोजी पहाटे 5च्या सुमारास दुर्गेश सिंहच्या घरी जाऊन त्याला जबरदस्तीने उचलून थडी सावळी इथं आणलं। तिथं आमच्या मुलीशी संबंध का ठेवतोस असा जाब विचारत आरोपींनी दुर्गेश सिंह आणि संबंधित महिलेला केबलच्या वायरने मारहाण केली। दुर्गेश सिंहच्या गुप्तांगावर लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्यानं त्याची प्रकृती गंभीर बनली। त्यानंतर त्याला उलट्या होऊन तो जागीच कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला अशी माहिती मिळतेय। या प्रकरणी रामतीर्थ पोलीस स्टेशन इथं खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। महिलेचा पती पद्मसिंह गंगासिंह ठाकूर याच्यासह एकूण 7 जणांना अटक करण्यात आली आहे। अटक करण्यात आलेल्यांमध्ये जयसिंह गंगासिंह ठाकूर, गंगासिंह हनुमानसिंह ठाकूर तसंच दिलीपसिंह ठाकूर, विजयसिंह ठाकूर, विशालसिंह ठाकूर आणि प्रतापसिंह ठाकूर यांचा समावेश आहे। न्यायालयानं सर्व आरोपींना शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे। दरम्यान घटनेनंतर थडी सावळी गावात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली। सहाय्यक पोलीस निरीक्षक हराळे या प्रकरणाचा पुढील तपास करतायत। या निर्गुण हत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून कठोर कारवाईची मागणी होत आहे।